Hello, my dear students. Welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुनश्च एकदा तुमचं या आपल्या आपण इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल तुमचे बोर्ड्स एक्झाम येत आहेत. CETचे एक्झाम आहेत. बोर्ड्स झाल्यानंतर तुमचे CETचे एक्झाम आहेत. तर त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ होणार आहे. जसे की आपलं टाईम मॅनेजमेंट, तुम्ही कोणता टाईम कुठे युटिलाइज केला पाहिजे, कशाप्रकारे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, स्टडी काय असलं पाहिजे, स्टडीचं टाईम टेबल काय असलं पाहिजे तुमचं, तुम्ही कोचिंग वगैरे करत असाल तर तिथं तुमचं काय परफॉर्मन्स पाहिजे, या सर्व गोष्टी बाबी लक्षात घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली जी बॅच आहे ती पण चालू आहे, जे की तुम्हाला काही विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये एनरोल पण केलेलं आहे. लवकरच आपण एक कॉम्बो डिस्प्ले करणार आहोत. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशनपासनं ते तुमचं कॅप रजिस्ट्रेशन असेल किंवा कॅप अलॉटमेंट असेल किंवा कॅप राऊंड भरणं असेल किंवा तुमचं हॉल तिकीट वगैरे सर्व काही ती जी प्रोसेस आहे त्याचा जो कॉम्बो आहे त्याची पण फीस आपण कॉम्बोमध्ये थोडीशी कमी वगैरे केली आहे. तर तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात. अदरवाईज आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवणार आहोत यूट्यूबवरती, तो पण व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करणार आहोत. तर चला चालू करूयात आजच्या या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ असणार आहे टाईम मॅनेजमेंट अँड टेक्निक्स. आता कोणत्या बाबी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या थिंग्स टू अंडरस्टँड, व्हॉट थिंग्स टू अंडरस्टँड while doing your preparation for boards and as well as CET exam. तर पहा, अगोदर तुमचे सर्वात पहिले तुमचे आहेत बोर्ड्स एक्झाम. तर बोर्ड्स एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन चालू ठेवायचे आहे. म्हणजे असं नाही की बाबा CETचे पण एक्झाम द्यायचे आहे. PCB असो PCM दोन्हीसाठी आपण आज कॉमनली व्हिडिओ बनवणार आहोत. तर पाहू शकता. तर बोर्ड्स एक्झाममध्ये तुम्हाला काय काय आहे की तुम्ही जेवढा टाईम CETच्या प्रिपरेशनला देताय तेवढाच टाईम तुम्ही बोर्ड्स एक्झामला पण दिला पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, CETसाठी ग्रुपिंग होणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. CETमध्ये ग्रुपिंगच झाली नाही तुमची तर तुम्ही CET एक्झाम देऊनही काही फायदा नाही. म्हणजे तुमचे बोर्ड्सचे जे मार्क आहेत ते 3 सब्जेक्ट, जर तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असेल, PCM असेल किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी, 3 सब्जेक्ट मिळून तुम्हाला बोर्ड्समध्ये ग्रुपिंग होणं आवश्यक आहे. त्या ग्रुपिंगवरती आपण चर्चा करूयात नंतर. आणि ते जर ग्रुपिंग झाली नाही तुमची तर तुम्हाला CETमध्ये 99% येऊनही काही फायदा नाही आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बोर्ड्सचा एक्झाम चांगल्या रीतीने व्यवस्थित रीतीने चालू ठेवायचा आहे. आणि बोर्ड्स एक्झाम जे आहेत तुमचे एकदाच होणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि CET एक्झाम जे आहे ते 2 वेळेस होणार आहेत वर्षातून. त्याच्यामुळे CETचं तुम्ही आता थोडं इग्नोर पण केलं तरी चालेल, पण फर्स्ट अटेम्प्ट हा कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला द्यावाच लागणार आहे. आणि जो आहे तुम्ही असं सांगत होतो की तुमचं जो आहे CETची जी एक्झाम त्याच्यामध्ये 2 अटेम्प्ट आहे. तर 2 अटेम्प्टपैकी तुम्हाला सर्वात जास्त ज्या अटेम्प्टमध्ये मार्क पडतील तोच अटेम्प्ट किंवा तोच मार्क तुमचे कन्सिडर केले जाणार आहेत. त्याच्यामुळं सध्याला तुम्ही बोर्डची प्रिपरेशन करा. मी असं नाही म्हणत की CETची करू नका, CETची पण थोडीशी साईड बाय साईड चालू ठेवू द्या. कारण बोर्डची प्रिपरेशन झाली, तुम्ही चांगल्या प्रकारे केली तर तुमची CETची प्रिपरेशन ऑलमोस्ट 50-60% होऊन जाते. त्याच्यावरती काही नाही. तर प्रिपरेशन ऑफ बोर्ड्स अँड CET एक्झाम्स, थर्ड पॉईंटकडे येऊत आपण. प्रिपरेशन ऑफ बोर्ड्स अँड CET एक्झाम्स म्हणजे याच्यामध्ये काय म्हणणं आहे सर तुमचं? तर प्रिपरेशन ऑफ बोर्ड्स अँड CET एक्झाम्स, आता काही जणांनी CETचे क्लासेस वगैरे लावले असतील, सध्याला त्यांचे क्लासेस वगैरे चालू असतील. तर मला एकच म्हणणं आहे की तुमच्याकडे आता सध्याला टाईम खूप कमी आहे. वेळेला तुम्ही महत्त्व द्या. मोबाईल वगैरे जास्त वापरू नका. तुम्हाला लागतो तेवढाच टाईम तुम्ही त्याच्यामध्ये द्या. आणि तुम्ही एक स्ट्रॅटेजी वापरा की आता नवीन शिकण्यापेक्षा तुम्ही जे शिकले त्याला रिवाईज करा. ओके,
तुम्ही क्लास वगैरे जॉईन केले असतील, ओके ठीक आहे, तुम्ही क्लास वगैरे करताय, पण तुम्हाला इतक्या दिवसामध्ये म्हणजे तुम्ही क्लास लावल्यापासून ते आजपर्यंत तुम्हाला जे काही शिकवलं आहे त्याच्यावर रिव्हिजन करा, ना की तुम्ही नवीन नवीन कॉन्सेप्ट शिकले. टाईम घालवू नका. ठीक आहे, ते बोर्ड्ससाठी असेल किंवा सी ई टीसाठी असेल. आणि सी ई टीचं मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की सी ई टीची जी मॉक टेस्ट आहे तुम्हाला क्लासमध्ये, कॉलेजमध्ये किंवा तुम्ही स्वतःहून जर करत असाल तर ती मॉक टेस्ट तुम्ही सर्वात जास्त द्या, म्हणजे होईल तितकं जास्त तुम्ही मॉक टेस्ट द्या. त्याच्यानं तुम्हाला कळेल की कसं असतं, काय टायमिंग असतो, किती टायमामध्ये किती क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, केले पाहिजेत, जेणेकरून आपला स्कोअर वाढेल. सर्व काही गोष्टी तुम्हाला कळून जातील. त्याच्यानंतर आहे नो गॅप्स बिटवीन बोर्ड्स अँड सी ई टी एक्झाम. असं म्हणलं की विद्यार्थ्यांना एक धक्का बसल्यासारखं होतं, पण काय नाही, त्याचं तेवढं काही टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही आहे. कारण बोर्ड्सचा जो अभ्यास आहे तो केल्यानंतर थोडाफार सी ई टीचा पण अभ्यास होऊन जाईल. पण सी ई टीचा पण अभ्यास तुम्ही मी आता म्हणल्याप्रमाणे साईड बाय साईड चालू ठेवा. त्याच्यानंतर आहे सी ई टी रजिस्ट्रेशन प्रोसेस. काही लोक ह्याचा ताण घेतात की रजिस्ट्रेशन प्रोसेस राहिली माझी सी ई टीची, त्याच्यानंतर हॉल तिकीट यायचं आहे, ते कसं करायचं, असं तसं. तुम्ही ताण वगैरे घ्यायची काहीच गरज नाही मित्रांनो. त्यासाठी आम्ही आहोत ना, तुम्हाला ताण वगैरे घ्यायची गरज नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण सर्व काही तुम्हाला तुमच्या बजेटनुसार जे आहे ते करून देऊ. त्याचा वगैरे तुम्ही ताण घेण्याची गरज नाही. ऑलरेडी काही जणांनी जॉईन केलेलं आहे आणि गेल्या वर्षी काही जणांनी घेतला आहे, आणि जे म्हणजे घेऊन अर्ध्या म्हणजे थोडक्यात म्हणजे थोड्यासाठी सोडलेले आहेत किंवा काही जणांनी घेतलंच नाही, अशा विद्यार्थ्यांना आजही त्यांना पश्चाताप होतो की आम्ही ती बॅच घ्यायला हवी होती, जेणेकरून आम्हाला पण चांगलं असं कॉलेज वगैरे भेटलं असतं, सरांथ्रू काउन्सिलिंग घेतली असती तर चांगलं वगैरे कॉलेज भेटलं असतं, असं आजही काही जणांना वाटते. ते बाब वेगळी. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर, इच्छुक असाल तर घेऊ शकतात, नाही तर मग ॲज युअर विश. आम्ही असं काही फोर्स वगैरे करत नाही. ठीक आहे, तर आता मेन मुद्द्यावर येऊयात की मॅनेजमेंट टेक्निक्स काय काय आहेत. हाऊ टू युटिलाइज युअर टाईम इन दीज डेज. मी आत्ता म्हणल्यासारखं तुम्ही जास्त वेळ मोबाईल वगैरे काही बघत बसायचं नाही, किंवा तुमच्यामध्ये जे आहेत ते खेळायला वगैरे म्हणजे खेळण्यामध्ये टाईम घालू नका, किंवा अदर थिंग्स जे असतील तुमचे जेवण हे ते त्याच्यामध्ये थोडासा टाईम वाचवून तोच टाईम तुम्ही जर अभ्यासाला वापरलात. आणि अभ्यास पण कसा करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, सी ई टीसाठी मी तुम्हाला एक बेस्ट गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला सी ई टीसाठी झालेल्या गोष्टी रिवाईज करा आणि मॉक टेस्ट तुम्ही जास्त द्या. आतापासूनच तुम्ही जर मॉक टेस्ट द्यायला चालू केलेत तर तुमचं टाईम जो आहे युटिलाइज तो भरपूर चांगल्या प्रकारे होईल. तुम्हाला चांगले पर्सेंटाईल येतील. 95 अबोव पर्सेंटाईल तुम्हाला येण्याची गॅरंटी मी देतो, जर तुम्ही आतापासूनच जर त्याच्या सी ई टीच्या मॉक टेस्ट जे आहेत ते तुम्ही देत असाल तर. ठीक आहे, वे टू स्टडी बोर्ड्स अँड सी ई टी कंबाईन. आता तुम्हाला कशा प्रकारे सी ई टी आणि बोर्ड्सचा अभ्यास करायचा आहे त्याच्यावरती थोडंफार डिस्कस करूयात आपण. सी ई टीसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की जसं की 2 अटेम्प्ट होणार आहेत, तुम्हाला पण माहिती. तर मग असं नाही की पहिला अटेम्प्ट आपण जाऊ द्या, काय नाही, नंतर पण करू अभ्यास, असं नाही मित्रांनो. फ्लोमध्ये अभ्यास होऊन जातो. जर तुम्ही दिवसातले 8 तास जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला 5 तास हे बोर्डसाठी द्यायचे आहेत आणि 3 तास सी ई टीसाठी. तुम्ही जर मन लावून अभ्यास केला तर 3 तास भरपूर झाले, खूप झाले सी ई टीसाठी, आणि 5 तास जे आहेत तुमचे बोर्डसाठी. कारण बोर्ड्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. मी परत सांगतोय, जरी तुमचं जे कॉलेज आहे ते कॉपी सेंटर असलं तरी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण गेल्या वर्षीपासून कॉपी सेंटरवरती पण थोडेफार CCTV अँड चालू आहेत, ते स्ट्रिक्ट तिकडं पण करणं चालू आहे. ते सेट अ टार्गेट टू गेट गुड स्कोर इन बोर्ड अँड सी ई टी. तुम्ही तो आता काही जणांनी टार्गेट अगोदरपासूनच ठरवलेलं आहे की ठीक आहे, इतके मार्क आम्हाला पडतील सी ई टीमध्ये, आम्ही घेणारच आहोत. बोर्ड्समध्ये पण 80% 90%, महाराष्ट्र बोर्ड्समध्ये पण HSC बोर्ड्समध्ये पण आम्ही असे घेणार आहोत. काही जणांचं ऑलरेडी टार्गेट नसेल तुम्ही सेट केलं, ते टार्गेट सेट करा आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील
ह्याच्याकडे तुम्ही थोडंफार लक्ष द्या, जेणेकरून तुमचं जे प्रिपरेशन आहे ते व्यवस्थितरित्या होईल आणि तुम्हाला चांगला स्कोअर मिळण्यास मदत होईल. प्रिपेअर दॅट वे. ठीक आहे, तुम्हाला तशा प्रकारे प्रिपेअर करायचं आहे. आणि एक नोट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी की MST CET एक्झाम्स आर टेंटेटिव्हली शेड्यूल ॲज एप्रिल आणि मे 2026. हे अगोदरच तुम्हाला आलेलं आहे. टेंटेटिव्ह डेट्स आहेत, याच्या मागं पुढं थोडंफार होऊ शकतं. त्याच्यानंतर PCMची पहा 11 ते 19 मे आहे, एप्रिल आहे आणि 14 ते 17 मेमध्ये PCB समथिंग अराउंड होईल. सेशन फ्रॉम 21 एप्रिलमध्ये 21 to 26 आणि मेमध्ये 10 ते 11 ते CET सेल ऑफ महाराष्ट्राने जे काही म्हणजे आता याच्यानंतर जे काही त्यांनी ठरवतील त्याच्यानुसार तुमचे CETचे एक्झाम्स होतील. टेंटेटिव्ह डेट आहेत म्हणजे तुम्हाला ह्या डेट्सच्या थोडं आसपास तुम्हाला पाहायला भेटतील. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करत राहा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपल्या बॅचचे जे आहेत नवीन अपडेट्स तुम्हाला येत जातील आणि अशा प्रकारे तुमचं जे आहे ते टाईम मॅनेजमेंट करून तुम्ही चांगले गुड स्कोअर तुम्ही अचीव कराल, हीच आमची अपेक्षा. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.